चायनामध्ये 18 वर्षाच्या आधीच्या मुलांना कुठलाही असा कामाच्या व्यतिरिक्त कंटेंटच दाखवला जात नाही टिकटॉकला. त्यांना म्हणजे फक्त एज्युकेशन आणि त्या रिलेटेड कंटेंट, आणि जो काही कंटेंट असा एंटरटेनमेंट रिलेटेड कंटेंट असतो तो एक 7 त्यानंतर एक 2-3 तास त्यांना दिसतो. तर अशा प्रकारात रेग्युलेशन असायला पाहिजे असं वाटतं. एवढे रेग्युलेशन्स नसावेत असं माझं मत आहे. रेग्युलेशन असले पाहिजेत, कारण कंटेंटमध्ये काय आहे की हिंसा, गेमिंग असे भरपूर सारा कंटेंट असतो की ज्याच्या नुसत्या व्हिज्युअल इफेक्टनेही आपल्या मानसिक स्वास्थ्यावर ते सगळं कंटेंट परिणाम करत असतं. तर मला वाटतं की त्यामुळे एक रेग्युलेशन असलं पाहिजे. पण कसं आहे ना शेवटी की हे म्हणजे जसं प्रत्येक याला कुठलंही सॉफ्टवेअर असतं ना, त्याला एक क्रॅक व्हर्जन असतं. तसं आहे, तुम्ही खूप नियम आणले तर त्याला काही ना काहीतरी क्रॅक व्हर्जन शोधणारी ही पिढी आहे. त्यामुळे त्यांना ते बाहेरनं असं फोर्स करण्यापेक्षा ना, आपण ते त्यांच्यात आतून कसं आणू शकतो, ती जाणीव कशी तयार करता येईल, कारण ती सस्टेन करणार. हे फोर्स फिट रेग्युलेशन ते एका म्हणजे त्याला मर्यादा आहे, ते टिकाऊ नाही. जर ते टिकाऊ हवं असेल तर ते पिढीमध्ये आणायला लागेल, ते शिक्षणातनं आणायला लागेल, ते मूल्य शिक्षणातनं आणायला लागेल, ते संस्कारातून आणायला लागेल, ते पालक म्हणून कृतीतनं आणायला लागेल, ते कुटुंब म्हणून कृतीतनं आणायला लागेल, ते शाळा, सोसायटी, समाज म्हणून कृतीतनं आणायला लागेल. ते नुसतं फोर्स करून नाही होणार.